नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलवरून आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे। ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि 2 ते 3 मिनिटाची आहे। आता आधार कार्ड डाउनलोड करत असताना आपण 4 प्रकारे आधार कार्ड आपलं डाउनलोड करू शकतो। पहिले आहे आधार कार्ड क्रमांकावरून। जर तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक नसेल परंतु जेव्हा तुम्ही आधार कार्ड काढलं आहे तर तेव्हा त्याची पावती असेल तर त्या पावतीमध्ये व्हेरिचुअल आयडी नंबर, SID नंबर किंवा एनरोलमेंट ID नंबर हे तिन्ही नंबर त्याच्यामध्ये असतात। तिन्हीपैकी कोणताही नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो नंबर टाकून सुद्धा तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता। चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि टाईप करायचं आहे माय आधार। माय आधार टाईप केल्यानंतर पहिल्या क्रमांकाची वेबसाईट दिसेल, तिथे दिलेला आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी, यावरती आपल्याला क्लिक करायचे। आता त्यावरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस आला नाही तर या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येताल। इथे पहिला ऑप्शन आहे डाउनलोड आधार। जर तुम्हाला डाउनलोड आधार ऑप्शन दिसला नाही, त्याऐवजी गेट आधार जर दिसला तर गेट आधारमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला डाउनलोड आधारसुद्धा ऑप्शन दिसेल। तर या डाउनलोड आधारवरती आपण क्लिक करूया। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल। आता इथे दिलेला आहे आधार नंबर, एनरोलमेंट ID नंबर, व्हेरिचुअल ID नंबर आणि SID नंबर, हे चारही क्रमांक टाकून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता। आता जर नवीन आधार कार्ड काढलं असेल तर एनरोलमेंट ID नंबर जो 14 अंकी तुमच्या पावतीवर असतो तो इथे टाकल्यानंतर सिलेक्ट द डेट तुम्हाला क्लिक करायची आहे, ती पावतीवर मेन्शन असते। त्यानंतर टायमिंगमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय टाकायचं आहे, अवर्स, मिनिट आणि सेकंद याप्रमाणे तिथे मेन्शन करायचे आणि कॅप्चर आहे तसं फिल करायचे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचे। एक्झाम्पलसाठी इथे मी एक पावती घेतलेली आहे ज्यांनी नवीन आधार कार्ड काढलेलं आहे। या पावतीमध्ये आता तुम्हाला इथे दिसत आहे एनरोलमेंट नंबर आहे जो 14 अंकी आहे आणि त्याच्याच पुढे इथे कोपऱ्याला डेट दिलेले आहे 9/8/24 ही डेट दिलेली आहे आणि पुढे जो आहे 15/22/5 हा जो आहे तो टायमिंग आहे, तो हा टायमिंग तिथे टाकायचा आहे। त्यासोबतच डेटसुद्धा आपल्याला तिथे टाकून घ्यायची आहे आणि 14 अंकी एनरोलमेंट ID नंबर टाकायचा आहे। पुन्हा आपण आपल्या पेजवर येऊया। इथे व्हेरिचुअल ID नंबर टाकायचा, कॅप्चर आहे तसं फिल करायचं आणि सेंड OTP वरती क्लिक करायचे। यानंतर SID नंबरचं सुद्धा सेम असंच आहे। 27 नंबरचा SID नंबर इथे टाकायचा, एंटर द कॅप्चर आहे तसं आणि सेंड OTP वरती क्लिक करायचे। त्या चारैपैकी आपण पहिली प्रोसेस आपण फॉलो करूया। आधार नंबर, इथे आपण 12 अंकी आपला आधार कार्ड क्रमांक टाकून घेऊया। पुढे कॅप्चर आहे तसं आपण इथे फिल करूया। लेटर जर स्मॉल असेल तर स्मॉल, कॅपिटल असेल तर कॅपिटल। लेटर टाईप करून झाल्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करूया। आता तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल 6 अंकी, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली ऑप्शन दिलेला आहे व्हेरीफाय अँड डाउनलोड, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। इथे तुमचं जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड झालेलं आहे। तुमचं आधार कार्ड जर डाउनलोड कुठे झाले असेल तर मोबाईलमध्ये तुम्ही जर प्रोसेस केली असेल तर तुमच्या फाईल्समध्ये तुमचं हे आधार कार्ड डाउनलोड झालेलं असणार आहे। परंतु या फाईलला एक पासवर्ड असणार आहे। आता तो पासवर्ड कसा असणार आहे, इथे त्यांनी लिहिलं आहे युअर आधार पासवर्ड विल बी 7-8 कॅरेक्टर्स इन लेंथ, म्हणजे 7 ते 8 अंकी तुमचा पासवर्ड असणार आहे। एक्झाम्पलसाठी त्यांनी नाव दिलेलं आहे अनिश कुमार, हे जर तुमचं नाव असेल आणि तुमची जन्मतारीख 1989 अशी आहे समजा, तर तुमचा पासवर्ड काय असणार, अनिशमध्ये सुरुवातीचे 4 लेटर्स असणार आणि इयर जे तुमचं वर्ष आहे ते वर्ष आहे तसं तुम्हाला तिथे लिहावं लागणार। फक्त तुमचे जे सुरुवातीचे लेटर असणार आहेत ते कॅपिटलमध्ये असणार आहेत, हे मात्र लक्षात ठेवा। आता समजा तुमचं नावामध्ये फक्त 3च अक्षर असतील, जसं की खाली सेकंड नंबरला त्यांनी दिलेलं आहे रिया असं त्यांनी दिलेलं आहे। रियामध्ये फक्त 3च लेटर आहे आणि जन्मतारीख त्यांनी शेवटी वर्ष काय दिलेलं आहे 1989 दिलेलं आहे। तर पासवर्ड कसा असणार तुमचा, रिया 1989 असा असणार। एक्झाम्पलसाठी मी इथे एक आधार कार्डची PDF डाउनलोड करून घेतली आहे आणि इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर आपण असं समजूया त्या व्यक्तीचं नाव तन्वी आहे, सुरुवातीचे 4 लेटर आपण इथे टाकूया तन्वी नावाचे कॅपिटलमध्ये आणि तिची बर्थडे डेट जन्मतारीख जी आहे ते शेवटीचे इयर टाकून
ओपन फाईल्स करूया. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी आपली फाईल्स डाउनलोड आधारची ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण पासवर्ड टाकून आपलं आधार कार्ड घरी बसल्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकतो. याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्या लिंकद्वारे तुम्ही डायरेक्टली होम पेजवरती जाताल. काही अडथळा आला तर मला कमेंट नक्की करा आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा.